भाजप शिवसेना युतीचा, भाजप शिवसेना युतीचा इथं आज नगर परिषद 2025 मानवत मध्ये आपल्याला फॉर्म भरण्यासाठी नामांकन दाखल करण्यासाठी इथे आमच्या उपस्थित आदरणीय नेत्या मेघना दीदी बोर्डीकर, पालकमंत्री परभणी जिल्हा, आमच्या दुसऱ्या आदरणीय नेत्या प्रेरणाताई वरपुडकर, माझे राजकीय गुरु बालकिशन भाऊ चांडक, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ भुमरे, आमचे आदरणीय नेते ज्यांनी सर्व हे घडून आणलं, ज्यांनी त्यांच्यामुळे हे सर्व हे जे जमला कार्यक्रम किंवा हा जो माहोल झाला, असे आमचे अल्पसंख्याक शिवसेनाचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष सईद भाईजी खान आणि स्टेजवर उपस्थित सर्व उमेदवार, या पूर्ण पॅनलचा ज्यानं पॅनल तयार केला, आमचे पॅनलचे प्रमुख, पॅनलचे मुखिया, मी सर्वप्रथम बालाजी कोरडे यांचे आभार मानतो. इथे जमलेल्या माझ्या बंधूंनी, भगिनींनो, जास्त करून लाडक्या बहिणी जमल्या तिथे. इथं भारतीय जनता पार्टीचं काम कसं आहे हे आता बहिणी दाखवतील आणि बदलही कसा आहे हे आमच्या लाडक्या बहिणी दाखवतील. त्यामुळं दिदी, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या युतीची नगरपालिका येईल यात काही शंका नाही. नगरपालिकेत सामान्य माणसाचं काय काम असतंय? चांगलं प्यायला पाणी, चांगले रस्ते, लाईट, स्वच्छता आणि ऐच्छिक कामं असतात की बाबा काहीतरी हे करा, सभागृह करा, ते करा, आणखी दुसरा मानवचा शहराचा वेगळा विकास करा. याच्यासाठी काय लागतं? आपल्याला निधी लागतं. निधी कोण देत आहे? पालकमंत्री. आणि पालकमंत्री कुठे आहेत? आपल्या समोर आहेत. त्यामुळं तुम्ही, मी ह्या मायबाप जनताला विनंती करतो, हात जोडून, कोणाच्याही भूल तापाला बळी पडू नका. आपल्यापाशी पालकमंत्री आहेत. आणि नंबर 2 आपले सईद खानजी हे एकनाथ शिंदे साहेबांचे मानसपुत्र आहेत आणि नगर विकास खातं हे एकनाथ शिंदे साहेबांकडे. म्हणजे केंद्रातली डबल इंजिनची सरकार, राज्यातली डबल इंजिनची सरकार आणि मानवतची डबल इंजिनची सरकार, भाजप शिवसेना युतीची सरकार ही जर इथं आपली सत्ता आली तर मानवतचा कुठलाही सार्वजनिक विकास कोणीही रोखू शकत नाही. आणि तुम्ही बघितलं असाल, 2014 पासून जेव्हापासून नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब देशात आणि राज्यात आले, किती बदल झाला सांगा मला तुम्ही. बदल झाला का नाही ताई? प्रत्येक घरकुलाचे पैसे आहेत का नाही ते सांगा मला ताई तुम्ही. कुठं अडचण आहे का? अडचणही येणार नाही. आमची नगरपालिका आमच्या विचाराची निवडून द्या. मी तर तुम्हाला माहिती आहे, मी तर 24 घंटे रस्त्यावर असतो. तुम्ही कुठेही मला बोलवा. माझी मोटरसायकल घेऊन मी रेडी असतो. मी कारमध्ये सुद्धा फिरत नाही, मोठ्या गाडीत सुद्धा फिरत नाही. माझ्या आई बहिणीनं मला कुठेही समजा सांगितलं असं असं काम आहे, माझ्या भावांनी सांगितलं, मानवच्या जनतेने सांगितलं, मी 24 घंटे तुमच्यासाठी झटण्यासाठी तयार आहे. एवढी मी विनंती करतो की येणाऱ्या 2 तारखेला वरी शिवसेनेचं चिन्ह आहे आणि काही प्रभागात शिवसेनेचा बाण आणि भाजपचं कमळ आहे. कमळ आणि बाण